श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. आज आहे गुरुवार, तर शुभ गुरुवार. सर्वांचा दिवस चांगला जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, तर सकाळी सकाळी चहा घेतला. चहा झाल्यानंतर परत पुन्हा बटाटा आणि एकच शिमला मिरची होती, त्याची मी आज बटाटा शिमला मिरचीची भाजी केली. तर आज गुरुवार असल्यामुळे अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि मग परत पुन्हा देवपूजा करून घेतली, कारण आज मला पारायणाला पण सुरुवात करायची होती आणि बाकीचे काही कामं पण होते. तर बघा, ही माझी सकाळची देवपूजा आहे. परंतु मी सकाळी स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात नाही केली, मी संध्याकाळी केली, कारण सकाळी पूजा करून घेतली, आरती करून घेतली आणि बघा संध्याकाळी स्वामी चरित्र सारामृत आज वाचलं. संकल्प पण आज संध्याकाळीच केला, कारण कधीही करू शकतो आपण. संध्याकाळी केलं तर नियमित वेळ ठेवायचा. संध्याकाळी जर करत असाल तर संध्याकाळीच करायचं, सकाळी करत असाल तर सकाळीच करायचं, कोणती तरी एकच वेळ ठेवायचं. कारण आता कसं बघा, ज्यांचे लहान मुलं आहेत त्या ताई उठू शकतात, म्हणजे 7-7 वाचू शकतात. पण ज्या ताईंना लहान मूल नाही, त्या ताईंनी किंवा वर्किंग वुमन नसतील तर त्या ताईंनी काय एका बैठकीतच स्वामी चरित्र सारामृत पूर्ण करावं. 21 अध्याय नसेल तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही जॉबहून येऊन संध्याकाळीसुद्धा केलं तरीसुद्धा चालते. मी आता संध्याकाळी केले कारण मला संध्याकाळी वेळ असतो, म्हणून मी संध्याकाळीच वाचणार आहे. तर आता बघा, मी संकल्प केला. संकल्प कसं करायचं, तर 3 वेळेस 3 चम्मच पाणी घ्यायचं. पहिला चम्मच पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं. दुसरा चम्मच पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं. आणि तिसरा चम्मच पाणी घ्यायचं, ओम नारायणाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं. चौथा चम्मच हातात घ्यायचं, त्यामध्ये अक्षदा, हळदी, कुंकू, फूल घ्यायचं आणि महाराजांना सांगायचं, मी एक स्वामी सेवेकरी काश्यप. तुमचं गोत्र माहीत असेल तर सांगा, नाही तर काश्यप गोत्राची म्हणून सांगा. ज्यासाठी तुम्ही सेवा करताय ती महाराजांना कशासाठी करताय, तुम्हाला काय तकलीफ आहे, हो का, या जगामध्ये प्रत्येक माणूस हा तकलीफेमध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. तर जी काय आहे ती सांगायचं आणि 2 चम्मच पाणी असं हातावर घ्यायचं, असं हातातलं पाणी खाली सोडायचं आणि त्यावर परत पुन्हा पाणी टाकायचं. तर असा संकल्प करायचा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे नियम काय आहेत ते. सगळे काही नियम पाळा आणि स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करून बघा, पाठ करून बघा, नक्की अनुभव येणार. आणि कसं असतं, आपले शेवटी भोग असतात, जोपर्यंत भोग संपत नाही तोपर्यंत चांगली वेळ येत नाही. परंतु आपण सेवा केल्यानंतर आपल्याला नक्कीच चांगली वेळ येत असते आणि आपले भोगे नक्कीच संपत असतात. बघा, तर सर्व ताईंनी दत्त जयंतीनिमित्त सेवा आवर्जून करा. तर संध्याकाळी मी आरती झाल्यानंतर दूधसाखरेचा नैवेद्य दाखवला. तर साधी आणि सोपी सेवा होती. तर मी 11 माळी जप केला, एक वेळेस तारक मंत्र म्हणलं आणि स्वामी चरित्र 21 अध्याय वाचले, आरती करून घेतली, दूधसाखरेचा नैवेद्य दाखवला. बघा, तर अशी माझी साधी आणि सोपी सेवा होती. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्व ताईंनी नक्की स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा.